नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. त्यांची सलाईन घेतल्याने सध्या प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीही खालावत चाललेली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांची फोन करून उपचार घेण्यासाठी विनंती केल्यानंतर जरांगे यांनी सलाईन घेतलेली आहे. दरम्यान वडगोद्रीत तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. वडगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी सुद्धा ओबीसी आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे यांच्या मागण्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शनिवारी मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये घोषणाबाजीने तणाव निर्माण झाला होता. वडगोद्रीत ओबीसी आंदोलकांकडून रस्ता रोको करण्यात आला. तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती, पण आता वातावरण निवळले आहे. आंदोलकांनी रस्ता रोको केल्यानंतर पोलिसांसोबत हुज्जतही घातली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी कडकोट बंदोबस्त करण्यात आलेला होता. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात जालना जिल्ह्यात रविवारी बंदची हाक दिली आहे. मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आलेली आहे. जालन्यासोबतच परभणीतही बंदची हाक दिली आहे. शहरात जिल्ह्यात बाजारपेठांमध्ये सुकसुकाट दिसून येत आहे. बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन सकल मराठा समाजाने केलेले आहे.